गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल व्लॉगर अनिता. सो आज आहे बाप्पाचा दिवस. सो आता आम्ही मॉर्निंगला सकाळीच उठलो आहोत 6च्या दरम्यान आणि आम्ही लागलो आहोत आमच्या कामाला. आता आम्ही घेतलं होतं मोदक बनवायला. सारण आम्ही कालच बनवलेलं, जे की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल, म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये दिसेल. सारण आम्ही काल बनवलेलं. आता आम्ही सकाळी उठून मोदकाचं पीठ तयार केलेलं आणि आता आम्ही मोदक तयार करायला स्टार्ट करत आहोत. तर गाईज मी दाखवते तुम्हाला मी काढलेली मेहंदी, माझा हिडन टॅलेंट. सो मला तुम्हाला दाखवायला आवडेल. कशी आहे मेहंदी सांगा तुम्ही सुद्धा. सो मला ही अशीच येते, सिम्पल अँड सोबर. सिम्पल मेहंदीच मला काढायला आवडते आणि ॲक्च्युली मला अशीच येते, मला अशी भरलेली मेहंदी येत नाही. सो आणि मला ही आवडते देखील. सो हेअर इट इज. कोणासाठी बनवते? कोणासाठी बनवते मोदक? होय तुझ्यासाठी नाही, बाप्पासाठी करते. तुला मम्मीला विचार, मला मोदक तुला पण देणार मी. मोदक कोणाला आवडतात रे? तू करू नको मला. A few moments later. आता ना काका असं करा, असं ये हे कर असं याच्यावरती टाक. कसं करते? हां बा बंद झाला पसरव. हां आता झालंय. आता झाला कर. हां आई पप्पाचा पाणी जाऊ दे, उचलू नको. बस बाहेर नको काढू. हां बघ नंतर हात लावायचा. उचलू नको. कॉल मध्ये उचल. 1 2 3 तू थांबते हो. आधी वाईट आपण काढून त्याच्यावर काढायला पाहिजे होतं. ये क्या है? किती छान काढते रे तू रांगोळी. कोणी शिकवली रे तुला रांगोळी काढायला? रांगोळीची किती छान वाट लावते रे तू. ह्याच्यातला थोडा कलर मी घेऊ काय? का? मला दे ना थोडासा कलर. देशील? तू ह्याच्यात देतो मला? ऋतूने काढलेली रांगोळी. मी काढलेली रांगोळी कुठे आहे? ऋतूमुळे मला प्रॉपर काढायला नाही मिळाले, बट स्टील. वाह दीदी, वाह दीदी. नाही दीदी वाह. दे, मी लावून देऊ. आता झालं आपलं. आता आपल्याला घरात जायचंय. झाली आपली रांगोळी रिदू. आता आम तुला थोडा कलर देते याच्यात. व्हाईट कलर देते, चालेल ना? बस बस. हे घे, चल. डन. आता काढ त्याच्यात रांगोळी. इथे नको करूस, इथे कर. चला आता आपलं जेवायचं आहे ना. आता अंगावर का रांगोळी? ती रांगोळी इथे काढायची असते, याच्यावर. असं पकडलं नाही कर ना. चला मला शॉर्ट हे घे, शॉर्ट करून दाखव रे तू. शॉर्ट
थांब थांब. आता माझी वारी, आता माझी वारी. असं पकड फक्त. कळते. मी मम्मीची हेल्प करायला जाऊ काय आता मग? मम्मीची हेल्प कोण करणार मग आतमध्ये? चल गे, चल तुझी बारी, चल. ते तुला कॅरम खेळायला येतो. आता मी खेळू एकदाच ना. हा काय देऊ तुला? जमेल? थांब ना. तर माझ्याकडे एक आयडिया आहे. माझ्याकडे काय आयडिया आहे माहिती आहे? आपल्या दोघांचं येणार आहे. मी कशी खेळू तुझ्या बरोबर? मला खेळायला पाहिजे. हम क्या करेंगे? हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे. मम्मीला बघताय. थांब रे दम. रितू हाय करा. हाय. कोण आले रितू आपल्याकडे? दोन कोण आहेत? एक मोठा दादा आणि एक छोटा दादा आणि एक छोटा रितू ना. आता पण आम्ही इथेच ठेवणार आहोत ना दादांना ना. सोडून दे खाली त्याला. आता असा आकडून जायचा तो. आता सोडा मला. काका गेलेत गाडी घ्यायला. माई तुला कसं वाटलं माझं घर? चांगलं की एकदम चांगलं? एकदम थोडस लांब आहे पण चांगलं आहे. आता तू सांग कसं वाटलं तुला माझं घर? असं 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 कर. असं चांगलं बोल. आवडणार? चांगलं नाही आहे. चांगलं नाही आहे. हा लय लांब आहे थोडस. ए तुला कसं वाटलं? शावर असं असं शावर चांगलं वाटलं. शाव केतन तुला त्याच्या अंगावर नको पाय देऊ. तुला कसं वाटलं? काय आवडलं? बॅड आता मग तू इतिहास एसीची हवा खाल्लीस तू? खाल्लीस की थंडी लागेल? चेक आहे थोडा वेळ. जा काढ. मी काय फोटो काढत नाही मस्त. दादाला घेऊन जा. आणि एक दादाला सांग. ती येडीच आहे जराशी. 3 hours later. काही आजचा आमचा बेदा आहे स्पेशल पनीर मसाला, मटर पनीर मसाला, जो की तयार झालेला ऑलमोस्ट. मी याचा ब्लॉग शूट करू नाही शकली, व्हिडिओ नाही बनवू शकली. बट जर कोणाला याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की याची रेसिपी तुम्हाला देईल. तर हा आज आमचा स्पेशल बेदा आहे पनीर मसाला. सो